तो चलिए शुरू करते हैं। पढ़ाई लिखाई में ध्यान लगाओ, IAS बनो और देश को संभालो। पॅरॅललोग्राम कसे विचारले जातात त्यासाठी आपल्याला दोन फॉर्म्युले, एक रिझल्टंटचा आणि एक अँगल फाइंड करण्याचा. आता मी तुम्हाला सांगतो पॅरॅललोग्राम लॉ म्हणजे काय. आता तर बघा, एक बॉडी, या बॉडीला सपोज या इकडून एक फोर्स अप्लाइड केला आहे आणि इकडून एक फोर्स अप्लाइड केला आहे. जी ही ज्या डायरेक्शनने जाते त्याला काय म्हणतात, रिझल्टंट. आता हे जे फोर्स आहे हे पॅरलल फोर्स आहे. हा P1 आणि हा P2 हे जे आहे हे पॅरलल फोर्स आहे. हे वेगवेगळ्या डायरेक्शननी आपण ह्या बॉडीला अप्लाय केली आणि ही बॉडी ज्या संदर्भात पुढे मूव्ह होते त्यालाच काय म्हणतो आपण, रिझल्टंट. म्हणजे रिझल्टच्या डायरेक्शननी मूव्ह होते त्याला आपण म्हणतो रिझल्टंट. याला म्हणतात पॅरॅललोग्राम. पॅरॅललोग्राम म्हणजे काय, पॅरलल, त्याच्या नावातच पॅरलल दिले म्हणजे पॅरलल फोर्स त्याला अप्लाइड केल्यानंतर बॉडी रिझल्टंटच्या डायरेक्शननी मूव्ह होते, याला काय म्हणतात, पॅरॅललोग्राम. तर बघा, यासाठी आपल्याला याच्यात क्वेश्चन विचारले जातात. त्यात रिझल्टंट फाइंड करायचा असतो. रिझल्टंट फाइंड करायचा फॉर्म्युला आहे आपल्याकडं R = √p² + q² + 2pq cos phi. तर आता बघा cos phi. त्याच्यानंतर टॅन थीटाचा फॉर्म्युला आहे, टॅन थीटाचा q sin अल्फा अपॉन p + q cos अल्फा असा आहे. तर बघा, p अँड q म्हणजे काय, मॅग्नेट्यूड ऑफ टू गिवन फोर्सेस. p अँड q काय मॅग्नेट्यूड आहे, दोन फोर्सेसचे आपल्याला ते दोन फोर्स दिले p अँड q, यांचा मॅग्नेट्यूड हा काय असतो, दोन गिवन फोर्सेस आपल्याला दिलेले आहे. अल्फा काय असतो, अल्फा हा p अँड q मधला अँगल आहे. p अँड q मधला काय अँगल आहे. आता मी तुम्हाला एक्झाम्पलमध्ये दाखवतो ते कसा असतो, आपण डिनोट कसा करायचा. फक्त आपल्याला अल्फाची व्हॅल्यू काढावं लागते अँगलची, त्यानंतर रिझल्टंट काढावं लागतो. आता रिझल्टंट R म्हणजे काय, मॅग्नेट्यूड ऑफ रिझल्टंट. त्याच्यानंतर थीटा म्हणजे काय, अँगल बिटवीन R अँड P. आता p अँड q मधला अँगल कोणा असतो, अल्फा, आणि R अँड P मधला अँगल म्हणजे रिझल्टंट अँड P मधला अँगल कोणता असतो, थीटा. अशा पद्धतीत आपल्याला हे बेसिक्स माहीत पाहिजे. लॉ बघितला, आता त्यावर आपण न्यूमेरिकल बघू. न्यूमेरिकल कसं, तर बघा न्यूमेरिकल आता आपण बघू. बघा आता हे न्यूमेरिकल आहे. तर बघा आता न्यूमेरिकल आपल्याला त्यांनी काय दिलेलं आहे. तर बघा आता आपल्याला न्यूमेरिकल आता वाचू. न्यूमेरिकल काय आहे, टू फोर्सेस F1 500 न्यूटन आणि F2 300 न्यूटन आर ॲक्टिंग ॲट अ पॉईंट ए. आता हे दोन्ही फोर्स कुठं ॲक्ट होत आहे, ए पॉईंटवर ॲक्ट होत आहे. हा F1 आणि हा F2 दोन्ही फोर्स ॲक्ट होत आहे ए पॉईंटवर. ॲज शोन इन फिगर, इफ द रिझल्टंट ऑफ टू फोर्सेस हॅज अ मॅग्नेट्यूड 750. आपल्याला रिझल्टंट दिले म्हणजे इथं आर दिलेला आहे आपल्याला. हा आर किती इथं 750 आपल्याला दिलेला आहे. त्याच्यानंतर अँड ॲक्ट्स व्हर्टिकली डाऊनवर्ड, डिटरमाइन द अँगल थीटा अँड फाय. आपल्याला डिटरमाइन करायचा अँगल थीटा अँड फाय. तर त्यासाठी आधी आपण P, आता सपोज आपण याला इथं P म्हणू आणि याला इथं Q म्हणू आणि इथं R. तर बघा आपल्याला Pचा फोर्स किती दिलेला आहे त्यांनी, 500 न्यूटन. त्याच्यानंतर Q आपल्याला किती दिलेला आहे, गिवन राईट करून घेऊ त्यासाठी 300 न्यूटन. त्याच्यानंतर रिझल्टंट आपल्याला किती आहे, 750 आपल्याला दिलेला आहे. तर बघा हा न्यूटन दिलेला आहे. तर बघा आता फर्स्ट आपल्याला इथं काय कॅल्क्युलेट करायचं आहे, रिझल्टंट. आता रिझल्टंटचा मी तुम्हाला फॉर्म्युला सांगितला, R = बघा फॉर्म्युला काय इथं, फॉर्म्युला p² + q² + 2pq cos अल्फा हा फॉर्म्युला आहे. तर बघा यासाठी आपल्याला काय करायचं आहे, आता जर बघायला गेलं अल्फा आता इथं अल्फा आहे बरोबर. आता अल्फा अँगल म्हणजे काय, आता अल्फा हा P अँड Qच्या मध्ये लाय होतो, याला काय म्हणतो आपण, अल्फा. तर आता बघा P अँड Qच्या मध्ये अँगल कोणता आहे, थीटा आणि अल्फा. तर आपण याला काय करू, सम करू यांची म्हणजे फाय. आता बघा मी थीटा + फाय काय घेतला. आता ही बॉडी सपोज ह्या दोन फोर्स इथं ॲक्ट होते, तर हा अँगल इथं दोन डिव्हिजनमध्ये इथं डिवाईड केलेला आहे. इथं एक आहे वेगळा आणि इथं एक वेगळा आहे. पण दोघांची आता थीटा काय सांगतो, फाय काय अल्फा काय सांगतो की दोघांच्या P आणि Qच्या मधला अँगल असतो. तर ते आता हा अँगल इथं वेगळा आहे, इथं वेगळा आहे. पण मग अँगल कोणता आहे, हा मोस्ट इम्पॉर्टंट अँगल कोणता म्हणजे त्याचं कशाने डिनोट केला होता, अल्फाने. मग अल्फा = त्यामुळे आपल्याला सम घेतली, अल्फा सम घेतले थीटा + फाय. तर आपल्याला इथं अल्फा भेटणार आहे. म्हणजे हा अँगल टोटल अँगल काय आहे, अल्फा आहे बरोबर. सॉरी, टोटल अँगल काय आपला अल्फा आहे. त्यासाठी आपण इथं अल्फा घेतला. आता बघा, आता मी इथं सॉल्व करतो. आता आपल्याला आपण व्हॅल्यू टाकू. आता बघा रिझल्टंटची व्हॅल्यू काय दिलेली आहे, 750 = आता इथं स्क्वेअर रूट घेतो मी. आता स्क्वेअर रूट फर्स्ट
स्क्वेअरची व्हॅल्यू काय आपल्याला 500 न्यूटन प्लस क्यू स्क्वेअरची व्हॅल्यू आहे 300 स्क्वेअर, त्याच्यानंतर प्लस 2 इंटू किती 3 पीची व्हॅल्यू काय आपली 500 आणि क्यूची व्हॅल्यू काय आपली 300 इंटू कॉस अल्फा. आता बघा, आता आपल्याला रिझल्टंट त्यांनी दिले. आता इथं स्क्वेअर रूट आहे. आपण आता हा स्क्वेअर रूट इकडं जर न्यायचा म्हटला तर इथं काय होईल स्क्वेअर होईल. मग काय करतो मी 750 याचा स्क्वेअर केला इक्वल टू काय व्हॅल्यू आली 500 स्क्वेअर प्लस 300 स्क्वेअर प्लस 2 इंटू 500 इंटू 300 इंटू कॉस अल्फा. आता बघा, आता मी काय करतो हा 500 आणि हा 300 स्क्वेअर इकडं मी डिवाईडला नेतो, सॉरी इकडं सबस्ट्रॅक्शन होतील. मग काय होतील 750 इज मायनस 500 स्क्वेअर प्लस 300 स्क्वेअर इक्वल टू 2 इंटू 500 इंटू 300 इथं काय इंटू कॉस अल्फा. आता बघा, आता जर मी ही टर्म इकडं मल्टिप्लायला बघा इथे कॉस फायला मल्टिप्लायला आहे, तर मी ही टर्म मी आता काय करतो इकडं डिवाईडला आणतो 750 स्क्वेअर मायनस 500 स्क्वेअर प्लस 300 सॉरी इथं मायनस साईन होईल, इथं मायनस साईन होईल, इथं मायनस 300 स्क्वेअर इथं मायनस साईन होईल, लक्षात घ्या इथं मायनस अपॉन इथं काय येईल 2 इंटू 500 इंटू 300 इक्वल टू आपल्याला काय भेटणार आहे कॉस अल्फा. आता जर बघायला गेलं तर बघा, आता इथं आपल्याला व्हॅल्यू काय भेटणार आहे अल्फाची, तर अल्फाची व्हॅल्यू आपल्याला असे भेटणार आहे. आता इथं जर आता आपण कॉस अल्फाची व्हॅल्यू कशी काढू बघा, आता इथं आपल्याला अल्फा पाहिजेस अल्फा, तर इथं आपल्याला हा कॉस इकडं जर नेला तर आपल्याला काय होईल कॉस इन्व्हर्स होईल. मग कॉस इन्व्हर्स घेतो मी, कॉस इन्व्हर्स. तर बघा, आता इथं आपल्याला इथं आपल्याला अँगल फाइंड करायचं आहे, त्यासाठी आपण इथं काय करू हा कॉस याला आपण इकडं इन्व्हर्सला नेऊ. इन्व्हर्स नेल्यानंतर हे आपण डिनोमिनेटर आणि न्यूमरेटर कॅल्सीमध्ये पुट केल्यानंतर आपल्याला फायची व्हॅल्यू भेटणार आहे, अँगल भेटणार आहे म्हणजे थोडक्यात. आता मी इथे राईट करून घेतो 750 मायनस 550 मायनस 300 स्क्वेअर अपॉन इथं काय 2 इंटू 500 इंटू 300. तर बघा, मला अल्फाची व्हॅल्यू काय येते 42.13 डिग्री ही माझी अल्फाची व्हॅल्यू. ही ऑलरेडी तुम्ही कॅल्सीवर काढा, तुम्हाला खूप सिम्पल करून दाखवलेलं आहे मी. आता बघा, अल्फा म्हणजे आपल्याला अल्फाची व्हॅल्यू काय आली, सपोज अल्फाची व्हॅल्यू काय आली तर 42.13. तर अल्फा आपण काय घेतला होता, अल्फा इज इक्वल टू काय घेतला होता आपण इथं वर बघा, अल्फा तुम्हाला मी काय सांगितले तर थिटा प्लस फाय घेतला होता आपण, बरोबर ना. थिटा प्लस फाय म्हणजेच काय थिटा प्लस फाय. आता आपल्याला त्याच्यानंतर आता नेक्स्ट आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं हे तुम्हाला मी नेक्स्ट सांगतो बघा, याचं तुम्हाला नेक्स्ट रिलेशन कळेल काय आहे. आधी त्याच्यानंतर आपल्याला काय फाइंड करायचं आहे थिटा. मग थिटाचा फॉर्म्युला काय आहे, टॅन थिटा इज इक्वल टू त्याचा फॉर्म्युला आहे क्यू साईन अल्फा अपॉन पी प्लस क्यू कॉस अल्फा, हा फॉर्म्युला आहे. तर बघा, हा फॉर्म्युला आहे. आता आपण हा फॉर्म्युला पुट करू. आता अल्फा इथं आपल्याला भेटलेला आहे. आता क्यू किती आपल्याला 300, बरोबर 300. त्याच्यानंतर साईन काय आला आपला 42.13 अपॉन पी काय आपला 500 प्लस क्यू काय आपला 300, बरोबर. त्याच्यानंतर इथं काय कॉस 42.13. त्याच्यानंतर आपल्याला टॅन इनवर्स काढायचं म्हणजे थिटा काढायचं आहे. थिटा इज इक्वल टू काय टॅन इनवर्स घातला आपण, मग काय येईल 300 साईन 42.13 अपॉन काय येईल 500 प्लस 300 इंटू कॉस 42.13. अशा प्रकारे त्याचा आपल्याला थिटा भेटेल. मग थिटा काय आला, माझ्या थिटाची व्हॅल्यू आली 15.56 डिग्री. अशा पद्धतीने माझी व्हॅल्यू आली. आता बघा, त्यांनी काय सांगितलं आपल्याला थिटा काढा. आता थिटा आलेला आहे, आपल्याला काय फाय काढायचं आहे. आता मी जर बघायला गेलं तर इथं मला फाय पण माझ्याकडं अल्फा पण आहे आणि थिटा पण आहे. त्यासाठी मला आता काय करायचं आहे फाय काढायचं आहे. मी फायसाठी काय करू शकतो, फाय इक्वल टू आता यांच्या दोघांचं मी सबस्ट्रॅक्शन करतो. म्हणजे ही इकडं हा जर इकडं सबस्ट्रॅक्शनला जर नेला तर आपल्याला फाय भेटणार आहे. म्हणजे काय येईल अल्फा मायनस
थिटा, बरोबर. मग त्यासाठी आता आपण करून घेऊ 42.13 मायनस, आता थिटा मायनस केला मी 15.56, तर मला फाय काय भेटतं बघा. फाय माझा आला 26.565. अशा पद्धतीत माझा आन्सर आलेला आहे, आपल्याला फाय भेटलेला आहे. खूप सोपं न्यूमेरिकली याच्यावर. आता याच्यावर परीक्षेला विचारलं जातं. आता मी जर हे एक्झाम्पल तुम्हाला हे PYQ जे मी तुम्हाला सॉल्व करून दिलेलं आहे, अशा पद्धतीत न्यूमेरिकल विचारले जातात. आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघू. नेक्स्ट एक्झाम्पल कसं विचारले ते आता बघा. तर बघा अशा पद्धतीत आपण हे न्यूमेरिकल इथं बघितलेलं आहे. आता आपण हे सॉल्व करू. आता बघा सॉल्व करायला आता इथं न्यूमेरिकल काय बघा, रिझल्टंट ऑफ द फोर्स PR इक्वल टू 400, म्हणजे रिझल्टंट दिलेला आहे 400. त्याच्यानंतर 2 कंपोनंट इथं फोर्सेस ऑन पी किती दिला आहे 240 न्यूटन. त्याच्यानंतर क्यू किती दिलेला आहे 200 न्यूटन. डिटरमाइन द डिरेक्शन ऑफ कंपोनंट ऑफ फोर्सेस P अँड Q वी रिझल्टंट फोर्सेस R. आता जर बघायला गेलं इथं आपल्याला बीटा आणि फाय दिलेला आहे. तर बघा आता आपण कन्सिडर करू फाय डॅश, बरोबर. आता इथं फाय ऑलरेडी दिले, त्याच्यामुळे आपल्याला इथं फाय घेऊ, अँगल आपण घेऊ. आता P अँड Q मधला अँगल काय असतो, P अँड Q मधला अँगल काय असतो फाय. मग आपण याला काय घेतलं फाय डॅश घेतलं, म्हणजे काय येईल बीटा प्लस काय येईल अल्फा. त्याच्यानंतर ही व्हॅल्यू फर्स्ट कंडिशन. आता आपल्याला रिझल्टंट फाइंड करायचा बघा. आता रिझल्टंटचा फॉर्म्युला काय आपल्याकडं, अंडर रूट P² प्लस Q² प्लस 2PQ इथं काय आहे कॉस अल्फा, असा फॉर्म्युला आहे. तर अशा पद्धतीने आपण फॉर्म्युला राईट केला. आता आपल्याला हे माहिती इथं, बरोबर, P आणि Q मधला अँगल काय आहे अल्फा डॅश म्हणजे हा टोटल P अँड Q मधला. तर हा टोटल मी घेतला, इथं काय अल्फा, याला काय म्हणत्या अल्फा डॅश आपण कन्सिडर केला. त्याच्यानंतर आता आपण व्हॅल्यू फाइंड करू. आता बघा मी इथं व्हॅल्यू पुट करतो. आता व्हॅल्यू पुट करू आपण. रिझल्टंटची व्हॅल्यू काय 400 इक्वल टू, आता मी हा स्क्वेअर रूट राईट करून घेतो. आता स्क्वेअर रूट, त्यानंतर P² म्हणजे किती 240² प्लस त्याच्यानंतर तर क्यूचा स्क्वेअर काय आहे 200² प्लस 2 इंटू 240 इंटू 200 इथं काय येईल कॉस अल्फा, बरोबर. आता जर बघायला गेलं हा स्क्वेअर रूट इकडं जर नेला आपण, तर हा काय होईल इकडं स्क्वेअर होईल, मग काय येईल 400². त्याच्यानंतर ह्या टर्म इकडं मायनसला घेतो मी, काय येईल 240² मायनस 200². आता बघा स्क्वेअर रूट गेला, या टर्म मी इकडं मायनसला आणल्या. त्याच्यानंतर हे मल्टिप्लिकेशन बघा यांचं 2 इंटू 240 इंटू 200, मी याला काय करतो इकडं डिवाईडला आणतो 2 इंटू 240 इंटू 200. आता बघा इक्वल टू काय आलं आहे माझं कॉस अल्फा आलं आहे. आता जर मला फाय डॅश म्हणजे इथं आता फाय डॅश घेऊ आपण. आता इथं फाय डॅश पाहिजे, तर त्यासाठी आपल्याला काय घ्यावं लागेल याचा कॉस इनवर्स इकडे घ्यावं लागेल. त्यासाठी मी आता कॉस इनवर्स घेतो बघा. आता मी कॉस इनवर्स घेतला. कॉस इनवर्स आपल्याला अल्फा डॅश फाइंड करायचं, त्यासाठी मग काय येईल 400² मायनस 240² मायनस 200² आपण काय येईल 2 इंटू 240 इंटू 200 असं घेतलं मी. आता मला फाय डॅश काय भेटणार आहे, फाय डॅश काय येईल आपल्याला, फाय डॅश आला आहे माझा 49.45 डिग्री. अशा प्रकारे इथं मला फाय भेटलेला आहे. आता त्यानंतर आता आपण बघू. आता जर बघायला गेलं P अँड R मधला अँगल हा काय असतो थिटा असतो. तर थिटा इथं बीटा दिलेला आहे त्यांनी, बरोबर ना. आता आपण म्हणजे थिटालाच काय कन्सिडर करू इथं बीटा, बरोबर. आता चला आता आपण बीटा काढू, म्हणजेच काय येईल टॅन बीटा, बरोबर. टॅन बीटा म्हणजे काय क्यूचा फॉर्म्युला काय Q साईन अल्फा अपॉन ओके P प्लस Q कॉस अल्फा असा फॉर्म्युला आहे, बरोबर. आता हा फॉर्म्युला आपण पुट केला. आता याच्या मग आपण व्हॅल्यू पुट करू. Q म्हणजे किती आहे आपला, Q बघा आपल्याला किती दिले 200 इंटू साईन 49.45, बरोबर, अपॉन P किती दिलेला आहे 240 प्लस Q किती दिलेला आहे 200 इंटू कॉस किती 49.45. अशा प्रकारे इथं मी तुम्हाला दाखवतो झालं. आता त्यानंतर जर बघायला गेलं आपल्याला बीटाचा अँगल काढायचा आहे, त्यासाठी हा टॅन आपल्याला तिकडे न्यावं लागेल, टॅन इनवर्स होईल. मग तो काय होईल टॅन इनवर्स इक्वल टू याला काय करू आपण बीटा मग काय 200 इंटू काही साईन 49.45
बरोबर अपॉन किती आहे 240 प्लस 200 कॉस 49.45 अशा पद्धतीत. आता जर इथे बीटाचा अँगलचा बघायला गेलं, माझ्याकडे बीटाचा अँगल येतो किती, तर बीटाचा अँगल येतो माझ्याकडं 22.33 डिग्री अशा प्रकारे आलेलं आहे. तर बघा आता आपल्याकडं आपण वर इक्वेशन लिहिलं होतं अल्फा डॅश इज इक्वल टू बीटा प्लस फाय. तर ह्या इक्वेशनमध्ये आपल्याला बीटा पण आलेला आहे आणि फाय डॅश पण आपण काढला. आता आपल्याला काय विषय तिथं फक्त फाय काढायचा आहे. तर बघा आता म्हणजे अल्फा काढायचा आहे. मग आता अल्फा कसा काढू शकतो आपण, आता इथं अल्फा इक्वल टू मग अल्फा डॅश मायनस बीटा करावा लागेल, त्यावेळेस आपल्याला याची व्हॅल्यू भेटेल. मग अल्फा डॅश आपला किती आलेला आहे 49.45 डिग्री मायनस बीटा घ्यावा लागेल, मग आपल्याला 22.33 अशा प्रकारे आपल्याला अल्फा भेटतो 27.127 डिग्री अशा प्रकारे आपल्याला ही व्हॅल्यू भेटली. तर बघा खूप सिम्पल, याच्यात फक्त तुम्हाला अल्फा डॅश आणि इथे तुम्हाला फक्त 2 टर्म काढावं लागतं, एक थिटा आणि किंवा फाय अशा 2 टर्म्स काढावं लागतात. आणि त्यासाठी इथं काय करावं लागतं ते सांगतो. फर्स्ट आता जर आपल्याला अल्फा काढावा लागतो, त्यासाठी आपल्याला हे जे अँगल आता सपोज असे तुम्हाला इथं दिले बघा असे, आता हा पी फोर्स आहे आणि हा क्यू फोर्स आहे, तर यांच्यामधला अँगल हा असतो फाय. पण इथं वेगळं दिले, इथं ए दिले इथं बी दिले, तर काय करायचं यांची सम घ्यायची, म्हणजे ए प्लस बी इक्वल टू अल्फा घ्यायचं असं. तर त्यानंतर आता सपोज जर तुम्हाला आता त्यानंतर आपल्याला काय काढायचं आहे, आता पी आणि आरमधला अँगल काय असतो, थिटा असतो बरोबर ना. आता इथं ए दिलेला आहे ना, मग ए घेऊन टाकायचा, इथं ए घेऊन टाकायचं डायरेक्ट बरोबर. अशा पद्धतीत घेऊन टाकायचं, जिथं त्यांनी ज्या टर्म दिलेल्या आहेत त्या घेऊन टाकायच्या. ओके, आणि हा रिझल्टंट असतो. अशा प्रकारे तुम्हाला असंच एक्झाम्पल येऊ शकतं, ज्याच्यात आपल्याला जर तुम्हाला परीक्षेला जर सपोज असं दिसलं पी आणि क्यू हे एका पॉईंटमधून लाय होत आहे बरोबर, आणि इथं रिझल्टंट दिसतोय, तर तिथं डायरेक्ट आपल्याला कोणता फॉर्म्युला यूज करायचा आहे, पॅरलोग्राम. तर पॅरलोग्राम मग खूप इम्पॉर्टंट आहे हा, याच्यावर प्रश्न विचारला जातो. बऱ्याच वेळेस हा प्रश्न विचारला गेलेला, आत्ता मी सॉल्व करून दिलेला आहे. तर बघा खूप इम्पॉर्टंट, याच्यावर अजून व्हेरियस टाईपचे एक्झाम्पल तुम्ही सॉल्व करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.